बंडखोरांचे बंड शमवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैदानात। मुख्यमंत्र्यांकडून बंडखोरांसोबत संवाद साधायला सुरुवात, तर अपक्ष अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांसोबत संवाद साधणार। गुन्हेगारांना राष्ट्रवादीतून उमेदवारी दिली नाही, गजमारणेची पत्नी आणि आंदेकरच्या उमेदवारीवरती अजित पवार यांचं स्पष्टीकरण, तर काही जागा आरपीआय सचिन खरात गटाला दिल्याची दादांची माहिती। सचिन खरात यांनी राष्ट्रवादीच्या एबी फॉर्मवरती मारणे आणि आंदेकरांना तिकीट दिलं का, अजितदादांच्या वक्तव्यानंतर सवाल उपस्थित, तर अजित पवारांशी चर्चा करून सविस्तर बोलेन सचिन खरातांची प्रतिक्रिया। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी आणि शिंदेची शिवसेना एकत्र लढण्याची शक्यता, उदय सामंतांसोबत चर्चा करून जागांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार, अजित पवारांची माहिती। ठाकरे बंधूंच्या उपस्थितीमध्ये 4 जानेवारीला मुंबईचा वचननामा प्रकाशित होणार। 5 जानेवारीला पूर्ण उपनगरामध्ये यावेळेस दोन्ही ठाकरे बंधूंची एकत्रित सभा घेत प्रचाराला सुरुवात होणार। उद्धव ठाकरे आज राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता, वचननामा प्रसिद्ध होण्याच्या आधी 2 बंधूंमध्ये पुन्हा एकदा चर्चा होणार, शिवतीर्थ निवासस्थानी भेट होणार असल्याची माहिती। मराठी महापौर होऊ नये म्हणून भाजप कामाला लागलीये, कृपाशंकर सिंह यांचं वक्तव्य अनवधानानं नाही, तर तो भाजपचा अजेंडा, संजय राऊतांचा भाजपवर आरोप। मनपा निवडणुकीतील उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आज आणि उद्याची मुदत, बंडखोरांना थोपवण्यासाठी राजकीय पक्षांची कसरत। पुण्यामध्ये शिंदेच्या शिवसेनेने सरसकट एबी फॉर्म दिल्यानं कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ, सबमिट केलेला फॉर्म दाखवायला सांगून तो फॉर्मच खाऊन टाकला, मच्छिंद्र ढवळे यांचा फॉर्म खाल्ल्यानं उद्धव कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल। अजितदादांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार सिद्धार्थ बनसोडेंच्या उमेदवारीला काँग्रेस उमेदवाराचा विरोध, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना निवडून देऊ नका, उमेश खंदारे आक्रमक। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावरती, दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या शक्तीस्थळ प्रेरणा केंद्राचं लोकार्पण करणार। देशासह राज्यभरात नवीन वर्षाचं उत्साहात स्वागत, नागरिकांकडून विविध ठिकाणी सरत्या वर्षाला निरोप देत 2026चं जल्लोषात स्वागत, नवे संकल्प आणि नवचैतन्यानं नवीन वर्षाची सुरुवात। राज्यात देवदर्शनानं नवीन वर्षाची सुरुवात, मुंबईमध्ये सिद्धिविनायकाच्या दर्शनाला भाविकांची गर्दी, शिर्डी, पंढरपूर, तुळजापूरसह शेगावात देखील दर्शनासाठी राज्यभरातून भाविक दाखल। मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पहाटे जोरदार पावसाची हजेरी, नवी वर्षाच्या स्वागताला आज आता पावसाच्या हजेरीनं मुंबईकरांची तारांबळ, तर प्रदूषण कमी होण्याची शक्यता। पुण्यातील भीमा कोरेगाव येथे 208वा शौर्य दिन साजरा, उपमुख्यमंत्री अजित पवारांसह प्रकाश आंबेडकरांकडून अभिवादन, विजयस्तंभ परिसरामध्ये असंख्य भीम अनुयायांकडून मानवंदना। न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीला राज्य सरकारकडून 6 महिन्यांची मुदतवाढ, कुणबी नोंदींचा उल्लेख असणारे दस्तऐवज आणि कागदपत्रांच्या तपासणीसाठी मुदत वाढवली। नाशिक अक्कलकोट ग्रीन कॉरिडॉरला केंद्राची मंजुरी, 374 किलोमीटरच्या 6 पदरी महामार्गासाठी 19,142 कोटींचा खर्च, प्रवासाचा 17 तासांचा वेळ आणि 201 किलोमीटरचं अंतर कमी होणार। राज्यभरात अंड्यांचे दर 110 रुपये प्रति डझनवर पोहोचले, थंडीमुळे मागणी वाढल्यानं अंड्यांचे दर कडाडले, सामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री। नव्या वर्षात एसटी महामंडळाकडून दर 15 दिवसांनी स्वच्छता मोहीम राबवली जाणार, स्वच्छ, सुरक्षित आणि आरोग्यदायी प्रवासासाठी उपक्रम, मोहिमेची प्रभावी अंमलबजावणीची विभाग प्रमुखांवर जबाबदारी। श्रीरामपूरमध्ये बंटी जहागीरदारची गोळ्या झाडून हत्या, पुण्यातील जर्मन बेकरी साखळी बॉम्बस्फोटातील आरोपींना मदत केल्याचा जहागीरदारवर ठपका, तर पोलिसांकडून अज्ञात हल्लेखोरांचा शोध सुरू। नव्या वर्षाच्या जल्लोषा वेळेस स्वित्झर्लंडमधील बारमध्ये भीषण स्फोट, क्रान्स मोटाना परिसरात झालेल्या स्फोटात अनेकांचा मृत्यू झाल्याची माहिती।